आजच्या विदर्भ एक्सप्रेस बुलेटिनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मॉन्सून विदर्भात कधी येणार ह्याची अपेक्षा आणि वाट लोक पाहत होते. मात्र मॉन्सून आला आणि काल नागपुरामध्ये इतका जोरदार बरसला की अवघ्या 4 तासामध्ये शहरामध्ये पाणी तुंबलं. सकाळी 9:30 पासून दुपारी 1:30 वाजेपर्यंत 111 मिलीमीटर पाऊस झाला आणि ह्या दरम्यान शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचल्याची स्थिती निर्माण झाली. काही ठिकाणी लोकांच्या घरात पाणी शिरलं तर काही ठिकाणी दुकानांमध्ये, मोठमोठ्या चौकांमध्ये सुद्धा, रस्त्यावर सुद्धा पाणी वाहून जात नसल्याची स्थिती दिसली. काही तर नेहमीचीच ठिकाण आहेत, नरेंद्रनगरचा पूल असो किंवा छत्रपती चौक असो किंवा मग शंकरनगरचा रस्ता असो, या सर्व ठिकाणी गाड्या ह्या पाण्यातून जाताना दिसत होत्या. शहरात जवळजवळ प्रत्येक ठिकाणीच अशाच पद्धतीचं चित्र दिसत होतं. त्यात बेसा भागामध्ये जो एक अगदी नवीन पूल बांधण्यात आला होता तो सुद्धा खचला. त्यामुळे कामकाजावर सुद्धा प्रश्नचिन्ह उभं राहिलं. नागपूर शहरामध्ये अनेक ठिकाणी सिमेंटचे रस्ते बनतात आहेत. एका भागाचे रस्ते झालेले आहेत तर दुसऱ्या साईडचे रस्त्याचं काम अजून व्हायचं आहे. अशा ठिकाणी तर पाणी भरपूरच भरलेलं होतं. लोकांना आपल्या गाड्या वेगळ्या बाजूनं काढाव्या लागल्या. ज्यांनी काढल्या नाही त्यांच्या कारसारखी वाहनं सुद्धा पाण्याच्या खाली जाताना दिसली. लोक मात्र ह्यात सुरक्षित होते. बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा जबरदस्त पाऊस काल बघायला मिळाला, खास बुलढाणा शहर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये. यात मलकापूर ते सोलापूर जाणाऱ्या रस्त्यावर घाटामध्ये काही भाग खचला. मात्र कुठलीही दुर्दैवी घटना घडली नाही. आता वाहतूक इथं बंद करण्यात आलेली आहे. जोपर्यंत हा रस्ता सुधारला जाणार नाही तोपर्यंत इथली वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहे. पुढची बातमी आहे परत एकदा बुलढाणा जिल्ह्याचीच. इथं काल राज्याचे कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांचं म्हणणं होतं की सुकाणू समितीचे सदस्य आता धनदांड्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी मागत आहे. एकेकाळी ह्याच सुकाणू समितीची भूमिका होती की धनदांड्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नको. मात्र आता ते जे काही आंदोलन करत आहे ते फक्त धनदांड्या शेतकऱ्यांसाठीच करत आहे. एवढंच नाही तर त्यांची ज्या पद्धतीनं कर्जमाफीची मागणी सुरू आहे त्यावर सुद्धा फुंडकर यांनी आक्षेप घेतला. फुंडकरांच्या या खळबळजनक वक्तव्यानंतर राज्यातून प्रतिक्रिया यायला लागल्या. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना आणि भाजपामध्ये जो काही विरोध आणि त्याचबरोबर जी काही झुंपलेली आहे त्याचे पडसाद काल चंद्रपूर जिल्ह्यात पाहायला मिळाले. शिवसेनेनं काल चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जाऊन नाफेडच्या कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. चंद्रपुरात ज्या पद्धतीनं तूर खरेदी झाली त्याचा ते विरोध करत होते. शेतकऱ्यांची तूर अजून बाकी आहे, चुकारे मिळाले नाही, असे अनेक मुद्दे घेऊन इथे आंदोलन झालं. महिला अध्यक्षा भारती दुधाने यांनी तर चक्क तिथं मुंडन सुद्धा केलं. सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड नारेबाजी सुद्धा झाली. हे जर शिवसैनिकांनी केलं असेल तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा काल कर्जमाफीला घेऊन सरकारवर बंदूक रोखली. त्यांचं म्हणणं होतं की कर्जमाफीचा फायदा 60% शेतकऱ्यांना तर होणार नाहीच आहे आणि जे आकडे सरकारनं पुढे केलेले आहेत ते फसवे आहे. खरं मध्ये कर्जमाफी जी आहे ती फक्त 7-8 कोटीचीच आहे. पुढची बातमी आहे वाशिमची. सकारात्मक पावलं ह्या सामान्य माणसांनी सुद्धा घेतल्या तर किती बदल समाजात घडू शकतो ह्याचं उदाहरण नावला नावाच्या इथल्या एका छोट्याशा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेनं दिलेलं आहे. इथं सध्या हाऊसफुलचा बोर्ड लागलेला आहे कारण गेल्या वर्षी इथं 150च्याही कमी विद्यार्थी होते. मात्र ह्या वेळेला 415 विद्यार्थ्यांनी इथे ॲडमिशन घेतलेली आहे आणि त्यामुळंच इथं हाऊसफुलचा बोर्ड लागला आहे. मात्र हाऊसफुलचा बोर्ड लागण्याचं कारण हे आहे की इथं 5 वर्गमित्र जे ह्या शाळेत शिकले आणि पुढे इथेच शिक्षक म्हणून नोकरीला लागले त्यांनी स्वतःचा एका महिन्याचा पगार देऊन या शाळेत केलेला विकास. या शाळेमध्ये त्यांनी डिजिटल क्लासरूम आणली. एवढंच नाही तर शाळा 365 दिवस ते चालवतात आणि त्याचबरोबर गावामध्ये
टीव्ही बंद आंदोलन सुद्धा ते राबवतात. संध्याकाळी 7 ते 9 पालकांनी आपल्या मुलांना शाळेत आणायचं आणि तिथं त्यांचा चांगला अभ्यास करून घ्यायचा. अशा पद्धतीचे अनेक उपक्रम त्यांनी शाळेत राबवल्यामुळे अगदी एका वर्षात हा हाऊसफुल बोर्ड लावण्याची वेळ आली आहे. काल विदर्भात अनेक ठिकाणी शाळांचा पहिला दिवस होता आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये तर चिमुकल्यांचा प्रवेश उत्सवच साजरा झाला. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2101 जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत आणि तिथं शाळा काल सुरू झाल्या. लहान मुलांना प्रभात फेरी काढल्यानंतर मग शाळेत आणल्या गेलं. त्याचबरोबर बैलगाड्यांवर सुद्धा अनेक ठिकाणी मिरवणूक काढण्यात आली. शाळेत प्रवेश घ्यायच्या आधी लहान मुलांना कधी पुष्प देऊन तर त्याचबरोबर कुठं त्यांना हार घालून त्यांना पुस्तकं वाटून त्यांचं स्वागत करण्यात आलं. नागपुरात सुद्धा काल असंच काही चित्र दिसलं. नागपूरच्या केशवनगर शाळेमध्ये तर मुलांचं स्वागत करण्यासाठी शिक्षकांनी खूप प्रयत्न केले. काल जोरदार पाऊस नागपूरमध्ये सुरू होता, मात्र त्यातून सुद्धा या केशवनगर शाळेनं मार्ग काढला. विद्यार्थ्यांना बाल्कनीमध्ये उभं राहून त्यांचं स्वागत करण्यात आलं. ढोल ताशे हे पाऊस सुरू असताना सुद्धा शाळेच्या प्रांगणात वाजवण्यात आले. त्यामुळे मुलांमध्ये सुद्धा भरपूर उत्साह दिसला. एवढंच नाही तर जे स्वागत अंगणात व्हायचं होतं ते त्यांच्या वर्गात जाताना टीचर्सनी विद्यार्थ्यांना कुंकू लावून आरती करून त्यांच्यावर फुलं टाकून त्यांचं स्वागत करून त्यांना वर्गात घेतलं. त्यामुळे इथं सुद्धा मुलांमध्ये हा वेगळाच प्रवेश उत्सव पाहून अत्यंत उत्साह होता शाळेत. काल नागपुरामध्ये वाघाच्या तस्करीची धक्कादायक बाब समोर आलेली आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या पेंचच्या परिसरामध्ये देवलापार रेंजमध्ये वाघांचे अवशेष सापडल्याचं कळतं. हे एकापेक्षा जास्त वाघ असल्याचं ज्या पद्धतीचे अवशेष मिळाले आहेत त्यामधनं दिसून येतं. मात्र नेमके किती वाघ इथे मारल्या गेले आणि किती तस्करी झाली याचा अजून खुलासा व्हायचा आहे. वन खात्याच्या ताब्यामध्ये 2 लोक आहेत आणि त्यांची कसून चौकशी होते आहे. त्यांच्या मदतीनं जंगलाच्या वेगवेगळ्या भागामध्ये त्यांनी वाघाची जी शिकार केली त्याचे हे अवशेष सापडत आहे. इतर 3 जण फरार असल्याची माहिती आहे. वर्धेच्या सेवाग्राम आश्रमातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे बापू कुटी. या आश्रमातील सगळे वास्तू हे आजूबाजूलाच मिळणाऱ्या गोष्टीतून बनवावे असा महात्मा गांधींचा अट्टाहास होता आणि हे सर्व जी बापू कुटी आणि त्याचबरोबर इतर जे वास्तू आहेत ते आजूबाजूला मिळणारं लाकूड, बांबू आणि त्याचबरोबर मातीनं बनलेले आहेत. मात्र पावसाळ्यात ही माती वाहून जाते आणि ह्या कुटींना भरपूर नुकसान होतं. हे लक्षात घेता ह्या वेळेला मात्र एक नामी शक्कल लढवण्यात आलेली आहे. सिंधीच्या झाडाची पानाचं आच्छादनच या कुटींना देण्यात आलेलं आहे. त्यामुळं कितीही पाऊस पडला तरी पाणी हे मातीपर्यंत पोहोचत नाही आहे आणि एक आगळं वेगळं रक्षणाचं कवचच या कुटींना मिळालेलं आहे. काल अमरावतीमध्ये MIDC परिसरामध्ये एका वाहनाच्या धडकेत एका तरुण बिबट्याचा मृत्यू झाला. हे बिबट गेल्या काही दिवसापासून MIDC परिसरात लोकांना दिसत होतं. काल रानडुकराची शिकार करून ते रानडुक्कर घेऊन जंगलाच्या भागामध्ये जात असताना रस्ता ओलांडताना वाहनाची धडक लागली आणि तिथंच या बिबट्याचा मृत्यू झाला. हे बिबट पाणी आणि अन्नाच्या शोधात MIDC परिसरात आल्याचं 2-3 दिवसापासून बोलल्या जात होतं.